जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जुलै 25 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना सुमानिक परिवारातर्फे अन्नधान्याचे किट वाटप। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर परिसरात व तालुक्यात 25 जुलैच्या रात्री तालुक्यात अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांनी इस्लामपुरा, न्यू दिल्ली, सुभाष नगर, इंदिरानगर या भागात सुमानिक परिवारातर्फे 300 पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्याचे किट युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। जुलै 25 रोजी नवापूर शहरात मुसळधार पाऊस झाला होता। यामुळे शहरातील इस्लामपुरा, न्यू दिल्ली भाग, इंदिरानगर, खाखरफळा तसेच पाडवी क्रिकेट ग्राउंडचा मागील भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने अन्नधान्यासह संसार उपयोगी वस्तूचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते। या वास्तवाची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्यातर्फे नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्याचे किट घरोघरी जाऊन युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या प्रसंगी अजय गावित, जयवंत जाधव, ॲडव्होकेट पमा सय्यद, हेमंत जाधव, इद्रिस टिनवाला, रसूद पठाण, भालचंद्र पाटील, दिगंबर गावित, मयूर पाटीलसह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी युवा उद्योजक धनंजय गावित म्हणाले की नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्याशी जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित चर्चा करणार आहेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नागरिकांना लवकरात लवकर कशी मदत करता येईल याचा प्रयत्न करणार आहेत अशी माहिती धनंजय गावित यांनी प्रसारमाध्यमांना दिली। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये लोक झोपलेल्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये रात्री लोकांच्या घरात पाणी घुसलं आणि बरंच नुकसान झालं। जवळपास पंचनाम्याच्या अनुसार 300 लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि अतिशय जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी कोणती जीविहानी झालेली नाही, त्याबद्दल एक थोडीशी हे होती। तर त्याप्रमाणे जर सुमानिकदादा परिवाराने ठरवलं का आपल्याला लोकांना सहकार्य करायचं आहे, त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे एक धान्य किट वाटप म्हणून आम्ही ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही धान्य किट वाटप करत आहोत। नवापूर तालुका अडचणीत आला म्हणजे आम्ही अडचणीत आलो असं समजून नवापूर तालुका म्हणजे आमचा परिवार, ते अडचणीत आले म्हणजे आम्ही अडचणीत आलो। त्या अनुषंगाने आम्ही लोकांना एक छोटीशी फुलने फुलाची पाकळीची थोडीशी मदत We'll be right back.